गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या पिरियडला आपण एक नवीन संकल्पना बघणार आहे. अतिशय सोपी आहे आणि इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सर्न विथ आवर बोर्ड एक्झाम. एक सोपी संकल्पना आहे ती आपण बघणार आहे आज. इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी. What is internal energy? Suppose this is a system and it consists of number of molecules of any substance, and in this case each particle or each molecule associate with its definite energy. Definite energy, त्याची विशिष्ट फिक्स अशी एनर्जी असते. This definite energy associated with each particles in that system is called as its internal energy, and the sum of all the internal energies of these particles collectively called as internal energy of the system. प्रत्येक पार्टिकलची स्वतःची काहीतरी इंटरनल एनर्जी असते, त्याच्यामध्ये एनर्जी साठवून ठेवलेली असते. आता ही साठवून कशी ठेवली इंटरनल एनर्जी प्रत्येक पार्टिकल कशी असते, कशामुळे निर्माण होते हे आपल्याला आता पाहायचं आहे. पहा आता, इंटरनल एनर्जी इज मेनली क्लासिफाइड into potential energy, and it is due to kinetic energy. It is due to potential energy and it is due to kinetic energy. म्हणजे ही इंटरनल एनर्जी म्हणजे काय असतं तर पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी यांची बेरीज असते. आता ही पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकल मध्ये कशी निर्माण झाली हे आपल्याला बघायचं आहे. This potential energy is stored energy. काय आहे ती एक स्टोर्ड एनर्जी आहे, साठवून ठेवलेली एनर्जी आहे. इट इज ड्यू टू intermolecular force of attraction. Intermolecular force of attraction. And next second is intramolecular force of attraction. Potential energy of that particle is mainly due to the intermolecular attraction, and second is intramolecular attraction between the particles in the system. आता इंटरमॉलिक्युलर आणि इंट्रामॉलिक्युलर म्हणजे काय हे आपल्याला बघायचं. सपोज दिस इज अ सिस्टम and these are the particles. Suppose this is a H2O, H2O. पाण्याचा रेणू समजू आपण. इथं H आहे, इथं O आहे, इथं H आहे, इथं H आहे, इथं O आहे, इथं H आहे. H2 पार्टिकल्स. जेव्हा ह्या दोन मॉलिक्यूल मधलं जे आकर्षण असतं, the force of attraction between a neighboring two molecules, दोन मॉलिक्यूल मधलं जे आकर्षण असतं त्याला इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणतात. आणि या एकाच मॉलिक्यूल मध्ये ऑक्सिजन आहे आणि दोन्ही बाजूला दोन हायड्रोजन आहेत. या दोन तीन ॲटमचं या मॉलिक्यूल मधलं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द ॲटम्स इन द मॉलिक्यूल इज नोन ॲज इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. And due to these factors, intermolecular and intramolecular factors, some amount of energy is stored in that particle and it is collectively called as potential energy. याला काय म्हणतात? पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट, कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी म्हणजे काय?
kinetic energy is due to the different types of motions of the particles in the system. सिस्टीम मध्ये असणाऱ्या पार्टिकलच्या वेगवेगळ्या मोशनमुळे जी एनर्जी तयार होते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. मग आता कोणकोणत्या प्रकारच्या मोशन आहेत बघूया आपण. आता इथं आपण सिस्टीम साइडला काढूया. हे पार्टिकल आहे. हे पार्टिकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. Particles of the gaseous or liquid system can move from one place to another place. Due to this transfer of molecule from one place to another place, some amount of energy is created. एक मॉलिक्यूल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना काहीतरी एनर्जी तयार करतो. ओके, this type of energy is called as energy of translational. Due to the translational motion, due to the transfer of particles from one place to another place, this is the energy of translation. Second, समजा हा मॉलिक्यूल आहे हायड्रोजन ऑक्साइड H2O मॉलिक्यूल आहे. हे मॉलिक्यूल जो हायड्रोजन जवळ येतो लांब जातो, जवळ येतो लांब जातो, याची व्हायब्रेशन होतात. ऑक्सिजन इज ॲट द सेंटर and two hydrogen atoms when attached to this oxygen atom equidistance, they can vibrate. ते काय होतात, कंप पावतात. आणि हे व्हायब्रेट होत असताना मग व्हायब्रेशन असं होत असेल किंवा असं व्हर्टिकल होत असेल तर त्यावेळी जी एनर्जी तयार होते त्याला एनर्जी ऑफ व्हायब्रेशन असं म्हणतात. एनर्जी ऑफ व्हायब्रेशन किंवा व्हायब्रेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी. काही वेळा कसं होतं की हा समजा एक ऍक्सिस आहे, हे मॉलिक्यूल या ऍक्सिस भोवती फिरतात. ऑक्सिजन ॲट द सेंटर अँड टू हायड्रोजन्स आर मूव्हिंग अराउंड द ऍक्सिस ऑफ दिस सेंट्रल atoms. That time this energy created is called as rotational energy. E-rotational, E-translational, E-vibrational, E-rotational, these are the kinetic energy performed or created due to different types of motions of the molecules or particles in that system. This E-translational म्हणजे ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी आणि रोटेशनल एनर्जी या तिघांना मिळून जी तयार होते ती कायनेटिक एनर्जी होते. आणि पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी ही इंटरनल एनर्जी होते. समजलं? व्हॉट इज इंटरनल एनर्जी? इंटरनल एनर्जी इज नथिंग बट इट इज द सम ऑफ potential energy and kinetic energy of the particles in the system, or it is the sum of total types of energy, total amount of energies associated with the matter or substance in the system is called as internal energy. This is a very simple or logical explanation of that internal energy. Next बघा, आता पुढचा एक आपण याच्यातलाच पॉइंट बघणार आहे की इंटरनल एनर्जी इज ए स्टेट फंक्शन. बघूया आपण. इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. इंटरनल एनर्जी इज स्टेट फंक्शन. एक्सप्लेन असा तुम्हाला 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. एक्सप्लेन इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. खूप सोपी संकल्पना आहे. बघा आता, सपोज सिस्टीम ॲट स्टेट ए, इथं सिस्टीम ए आहे अँड ॲट दिस स्टेट द व्हॉल्यूम ऑफ दॅट सिस्टीम इज P1, pressure is P1 and internal energy is U1. This system is changed into state B. इथं B मध्ये रूपांतर झालं by this path first.
एका मार्गानं ही या पाथने त्याचं बी मध्ये रूपांतर झालं. बी मध्ये रूपांतर झालं त्यावेळेस त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते V2, प्रेशर आहे ते P2 आणि इंटरनल एनर्जी आहे ती U2. But when his state B comes back to its original state A by path second, या मार्गानं A चं रूपांतर B मध्ये झालं आणि B चं रूपांतर A मध्ये हे दुसऱ्या मार्गानं झालं. समजा change in internal energy delta U1 and it is a delta U2. U1 minus U2 is delta U1 and U2 minus U1 is equal to delta U2. Suppose U2 is greater than U1, delta U2 is greater than delta U1, that time some energy is created. काही वेळा ती एनर्जी तयार झाली, एनर्जी एक्झॉस्टेड, एनर्जी इज इमिटेड बाय द सिस्टीम टू द सराउंडिंग असा अर्थ होतो. परंतु इंटरनल एनर्जी जर चेंज होत असेल, म्हणजे ए चं रूपांतर बी मध्ये झालं आणि बी चं रूपांतर ए मध्ये झालं, जर U1 इज नॉट इक्वल टू डेल्टा U1 इज नॉट इक्वल टू डेल्टा U2, then according to first law of thermodynamics, एनर्जी नायदर क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड हा लॉ तिथं लागू पडणार नाही. याचाच अर्थ असा, जर का ए चं रूपांतर बी मध्ये झालं आणि बी चं पुन्हा ओरिजिनल स्टेटला आले तर इंटरनल एनर्जी चेंज होत नाही. डेल्टा U1 इज ऑलवेज इक्वल टू डेल्टा U2. म्हणजेच इंटरनल एनर्जी हे जे फंक्शन आहे ते इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट वरच डिपेंड आहे. कोणत्या मार्गाने कन्व्हर्शन झालं याला काही किंमत नाही आणि म्हणून इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन बिकॉज द टोटल चेंज इन इंटरनल एनर्जी बाय पार्ट फर्स्ट and when it comes back to its original position or original state A, the change in internal energy delta U2 are same. This change is only depends upon initial state and final state of the system. This is a very simple example and therefore this internal energy is a state function कारण त्याची व्हॅल्यू किंवा त्याच्यामध्ये असणारा जो चेंज आहे तो फक्त इनिशियल आणि फायनल स्टेटच्या व्हॅल्यूवरच डिपेंड असतो. इट डज नॉट डिपेंड अपॉन पाथ फॉलोड बाय द सिस्टीम व्हेन इट चेंजेस फ्रॉम वन स्टेट टू अनदर स्टेट. सिस्टीम जेव्हा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये रूपांतर होते तेव्हा ती कोणत्या मार्गाने रूपांतर झालेलं आहे याला काही किंमत नाही. किती स्टेप मध्ये झालंय याला सुद्धा काही किंमत नाही. फक्त एवढंच महत्वाचं आहे की इंटरनल एनर्जी ही त्या सिस्टीमच्या इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेटच्या किमतीवरच डिपेंड असते आणि म्हणून इंटरनल एनर्जीला स्टेट फंक्शन म्हणतात. ओके, दिस इज अ सिंपल एक्सप्लेनेशन अबाउट इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. आता इंटरनल एनर्जीच्या काही कॅरेक्टरिस्टिक आहेत ते आपल्याला बघायचे. काय कॅरेक्टरिस्टिक इंटरनल एनर्जीच्या तेही पाहायचं. हा आपण एक 20 मिनिटाचा छोटंसं लेक्चर आहे, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आपण बघणार आहे. पहिली कॅरेक्टरिस्टिक मध्ये पहा, कॅरेक्टरिस्टिक ऑफ इंटरनल एनर्जी. पहिली त्याची कंडिशन अशी आहे की इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजेच इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर इन केल्विन. काय बाबा याचा अर्थ? तर इंटरनल एनर्जी ही टेम्परेचरवर डिपेंड असते. तुम्ही जेव्हा सिस्टीमचं टेम्परेचर वाढवाल तेव्हा त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढते. टेम्परेचर कमी केलं तर इंटरनल एनर्जी कमी होते. म्हणजेच internal energy U is directly proportional to temperature in Kelvin. दूसरा आंकड़ा, what is the characteristic, second characteristic of the internal energy? तर ते असं आहे
की इंटरनल एनर्जी यू डिपेंड्स अपॉन, सोप आहे, आता मी सांगितले तेच आपण काय करायचं, यादी करायचे. डिपेंड्स अपॉन ओनली टेम्परेचर and depends upon initial and final state of the system, and it is not depend upon path followed by the system when it changes from state A to state B. तिसरा, पाहता आपण दीपावलीला काही ॲटम बॉम्ब घेत असतो उडवायला वगैरे, फटाकडे